तर मंडळी कशा आहात तुम्ही? आपलं सर्वांचं स्वागत आहे की तास किचनमध्ये. तर आज आपण बनवून आहे दुधीचे पराठे. तर बघूया, हे दुधी आहे. हे मी याला कापून घेणार आहे अर्ध्यातून आणि मग शिलणार आहे. याला शिलून घेते याचे. तरी बघा आपलं शिलून झालेलं आहे. आता मी याला अर्ध्यातून आणि कापून घेते. याला कापते असं. याच्या आतमधले बिया काढून घेते. तर बघा मी हे किसणीनं असं त्याला बारीक किसून घेते. तर मंडळी असं बारीक किसून घ्यायचं पुरं. मी याला असं पुरं किसून घेते. तर बघा मंडळी आपलं इथं किसून झालेलं आहे सर्व. आता मी याचं पाणी काढून घेणार आहे. याला मी असं दाबूनशाने पाणी काढून घेते. याला पाणी खूप असते ना. तर बघा मंडळी मी हे तर एका कापडामध्ये ठेवणार आहे. कापडाने चांगलं छान होऊन दे. कापडामध्ये ठेवते आणि याचे पाणी झालं. तरी बघा असं झारून घ्यायचं दाबूनशाने. तसे पाणी मी पीठ मळायला घेणार आहे पराठ्यासाठी. तर हे बघा आपलं झालेलं आहे. पाणी पुरण निथळून गेलं आहे. तर मी याच्यामध्ये आता काढून सुती कपड्यात टाकले तर पटकन पाणी निथळून जाते. याचं पाणी निघून जाते. तर याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे काही मसाले वगैरे. थोडंसं याला साईडला ठेवते. तर आता मी कणिक मळून घेते. सत्तर मी इथे 3 ते 4 वाट्या कणिक घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकून घेते थोडंसं मीठ. पाणी आहे मी दुधले काढलेलं आहे. इथं त्याच्याने मी कणिक मळणार आहे. त्याच्यामुळे टेस्ट चांगला येतो, चव लागतो पराठा. आपली पीठ मळून झालेलं आहे. आता मी थोडे 5 मिनिटं असा मळू ठेवणार आहे. झाकून करून ठेवते. सुद्धा मंडळी आपलं झालेलं आहे छान. तर मी याच्यामध्ये मग मिक्स करणार आहे मसाल्याचं तिखट वगैरे. तर मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं तिखट, थोडंसं धनिया पावडर, थोडंसं हळद, थोडासा खडा मसाला. थोडंसं जिरं टाकणार आहे याच्यात.
लसूण टाकणार आहे. टाकणार आहे कोथिंबीर. मला छान मिक्स करून घेते. थोडं चाट मसाला वगैरे टाकले की थोडंसं टेस्ट येते, छान लागते. खडा मसाला वगैरे टाकला आहे आणि कोथिंबीर टाकली आहे त्यामध्ये. तर बघू शकता आपलं मिक्स झालेलं आहे. तर आपण घेऊया आता पराठा बनवून. तर मी कणकीला थोडंसं तेल लावून घेणार आहे, मोडून घेणार आहे. गॅस पेटून तावा ठेवते. पराठा बनवून. चला तर मंडळी आता आपण बनवून घेऊया पराठा. तर मी उंडा घेतलेला आहे. छान आपले पीठ चांगलं मळून झालेलं आहे, मस्त गुळगुळीत झालं आहे. याच्यात मी गोळा करून घेते, असं थोडंसं मळून घेते. याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता हे मिश्रण. याला छान असं जोडून घ्यायचं. उरलेलं काढून घेते वरचं. याला असं गोल करून घेते. आता आपला पराठा बेलून घेते. चला आता मी पराठा टाकून घेते. याला थोडंसं परतवत राहायचं. तर मी याला थोडंसं तेल लावून घेणार आहे. इकडून पण तेल लावून घ्यायचं. तर बघा आपला पराठा इथे झालेला आहे. थोडंसं शेकून घ्यायचं. तर मंडळी पराठा कसा झाला, काय झाला कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मी आता 2-3 बनवून घेणार आहे. ते झाला आहे आपला शेकून. बघा मंडळी आपले पराठे इथे झालेले आहे. तर बघा असं कापून घेतली. तर बघा असं झालेलं आहे, मस्त छान. तर मंडळी चला आता ठेवूया.